नमस्कार. पुणे हाऊसिंग गाईड चॅनलवर तुमचे स्वागत आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ म्हाडा पुणे यांच्या योजनेअंतर्गत विक्रीअभावी शिल्लक राहिलेल्या सदनिकांचे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सुरू असलेल्या वितरण प्रक्रियेची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण खालील मुद्दे पाहणार आहोत. अर्ज कुठं भरावा, वेळापत्रक, अर्जाची किंमत, सदनिका कुठे उपलब्ध आहेत, ही सर्व माहिती आपण आज पाहणार आहोत. म्हाडा फर्स्ट कम फर्स्ट सर्व 2026 योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे सदनिका उपलब्ध आहेत. तर चला आता पुणे महानगरपालिका योजनेची माहिती पाहूया. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सदनिकांचे वितरण करण्याची प्रक्रिया सोमवार दिनांक 4 मे 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता सुरू होणार आहेत. जाहिरात प्रसिद्ध दिनांक 23 एप्रिल 2026 पासून सुरू झालेली आहेत. ऑनलाईन अर्ज नोंदणी ही 23 एप्रिल 2026 पासून अधिकृत संकेतस्थळावर सुरू आहेत. अधिक माहितीसाठी bookmyhome.mahada.government.in या संकेतस्थळावर जाऊन व्हिजिट करून बघा. पुणे महानगरपालिका योजनेअंतर्गत LIG आणि EWS या दोन्ही गटांसाठी योजना उपलब्ध आहेत. LIG साठी एकूण 17 योजना आहेत, तर EWS साठी 2 योजना असून एकूण 11 सदनिका उपलब्ध आहेत. अल्प उत्पन्न गट LIG आणि EWS अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम 20,000 इतकी आहे. अर्जाची किंमत 600 रुपये, GST 108, एकूण 708 विना परतावा, एकूण 20,708 रुपये हे भरावे लागणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की योजनेचा संकेत क्रमांक, योजनेचे नाव आणि तेथे अंदाजे किंमत किती असणार आहे, बांधकाम क्षेत्रफळ किती आहे आणि चटई क्षेत्रफळ जे म्हणजे ॲक्च्युअल राहण्यासाठी भेटणार आहेत आपल्याला ते किती आहे आणि त्या ठिकाणी एकूण किती सदनिका उपलब्ध आहेत हे आपण आता बघूयात. 803 योजनेचे नाव असणार आहे यनविंग 1 मुंडवा. येथे 2 BHK फ्लॅट आहे. त्याची अंदाजे किंमत 22,60,000 ते 22,95,000 इतकी आहेत. त्याचं बांधकाम क्षेत्रफळ हे 69.94 ते 68.97 इतके राहणार आहेत आणि चटई क्षेत्रफळ हे 43.35 ते 51.03 चौरस मीटर राहणार आहेत. त्या ठिकाणी एकूण 4 सदनिका उपलब्ध आहेत. त्यानंतरनं दुसरा प्रोजेक्ट बघितला तर 719 योजनेचं नाव राहणार आहे द लिप फेज 3 बिल्डिंग 3 विंग GH फेज येवलेवाडी येथे. तिथे 2 BHK आहेत. त्याची अंदाजे किंमत राहणार आहे 25,76,000 रुपये आणि बांधकाम क्षेत्रफळ हे जवळपास 80.84 चौरस मीटर इतके असून चटई क्षेत्रफळ हे 50.01 चौरस मीटर आहेत. त्या ठिकाणी एकूण 1 सदनिका ही उपलब्ध आहेत. असेच तुम्ही एका पाठीमागे एक सर्व योजनेचे संकेत क्रमांक, त्यांचे नाव, तिथे अंदाजे किंमत किती आहे, क्षेत्रफळ किती आहे आणि सदनिका किती उपलब्ध आहेत हे सर्व बघू शकतात. तर आपण या ठिकाणी बघायला गेलं तर 732 योजने संकेत क्रमांक बघितला तर त्या ठिकाणी योजनेचे नाव बघा UK 2321 इन्क्लुझिव्ह हाऊसिंग वाघोली 1 BHK. या ठिकाणी टोटल 43 फ्लॅट उपलब्ध आहे. जर कोणी वाघोलीच्या जवळपास राहत असेल आणि त्याला घर पाहिजे असेल तर त्यांनी या ठिकाणी नक्की भरा, त्याचा नंबर लागेलच. तसेच अल्प उत्पन्न गट EWS साठी 2 योजना या आहेत. त्यातली पहिली आहे 798C सद्गुरू रेसिडेन्सी येवलेवाडी 1 BHK. त्याची अंदाजे किंमत राहणार आहे 13,94,400 ते 15,81,000. तिथं बांधकाम क्षेत्रफळ असणार आहे 43.65 ते 44.49 चौरस मीटर आणि चटई क्षेत्रफळ राहणार आहे 24.46 ते 26.96 आणि त्या ठिकाणी एकूण 3 सदनिका ह्या उपलब्ध आहेत. दुसरं बघायला गेला तर 789 योजनेचं नाव राहणार आहे गगन कलार बालेवाडी. या ठिकाणी 1 RK आहेत. त्याची अंदाजे किंमत आहे 14,20,000 ते 16,54,000. त्या ठिकाणी बांधकाम क्षेत्रफळ राहणार आहे तुमचे 44.47 ते 51.80 आणि चटई क्षेत्रफळ राहणार आहे 20.61 ते 29.23 चौरस मीटर आणि त्या ठिकाणी एकूण 8 सदनिका ह्या उपलब्ध आहेत.
यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आपण घेऊन येत आहोत. कोणते डॉक्युमेंट्स लागतील, रजिस्ट्रेशन कसे करायचे, फॉर्म कसा भरायचा, पेमेंट कसे करायचे आणि नियम व अटी काय असतील याची सविस्तर माहिती दिली जाणार आहेत. ही माहिती चुकू नका. अपडेटसाठी लगेच आमच्या पुणे हाऊसिंग गाईड चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट्स वेळेवर मिळतील.